नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं आहे का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुमच्यासाठी पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध घेऊन आलेले आहे. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल बरं का. हा पावसाळ्यातील एक दिवसाचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हीही तुम्हाला जे पावसाळ्यातील, आता पावसाळा चालू आहे बरोबर आहे का, ह्या पावसाळ्यात कोणता अनुभव आला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. तर चला पाहूयात पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध. आजवर मी अनेकदा पावसाळी सहलींचा आनंद घेतला आहे. दरवर्षी आम्ही पावसातून कुठे ना कुठेतरी फिरायला जातो. मात्र इतक्या आतापर्यंतच्या सहलींपैकी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातील एका दिवसाचा अनुभव मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. शनिवार रविवार लागोपाठ शाळेला सुट्टी आल्याने आम्ही कोकणात राहणाऱ्या माझ्या मामाकडे जाण्याचा बेत आखला. मामाकडे गेल्याने मामा मामीही आनंदात होते. दुसऱ्या दिवशी मामाने आम्हाला गावाचे दर्शन घडवले. पावसाचे दिवस असल्याने रिमझिम पावसाच्या सरी कोसळतच होत्या. परंतु डोंगर माथ्यावर वसलेल्या मामाच्या गावाचे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार, पावसात भिजायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला होता. माझ्या मामाच्या गावाला जुनं निसर्गाचे वरदानच लाभले आहे. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळच हिरवळ पसरलेली होती. डोंगरावरून खाली जाणारे वळणावळणाची नागमोडी वाट उतरत आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गेलो. गावाजवळ असलेल्या धबधब्याला अनेक पर्यटक वर्षभर भेट देतात, पण खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील निसर्ग सौंदर्य पाहून मन अगदी तृप्त होऊन जाते. निसर्ग राजा अगदी प्रसन्न होऊन आपले जलवैभव या ठिकाणी ओतत असतो. अनेक पर्यटक शहरातून येथे येतात आणि पाण्यात भिजून आपला थकवा दूर करतात. मीही डोंगरावरून कोसळणाऱ्या त्या फेसाळलेल्या पाण्यात डुंबायचा मनमुराद आनंद लुटला. निसर्गरम्य कोकणच्या कुशीत बसलेल्या या गावाला आंबा, काऊ यांचे वरदान लाभलेले आहेत, पण त्या व्यतिरिक्त हिरडा, जांभूळ, अंजनी यांसारख्या औषधी झाडांनीही हा भाग समृद्ध आहे. पावसाचे दिवस असल्याने या ठिकाणी कोणत्या फळाचा आनंद लुटता आला नाही, परंतु डोंगरावर पावसातून हिंडताना इतकी रंगीबिरंगी पाने, फुले, पक्षी, झाडे दिसतात की काय पाहू आणि काय नको असे होते. मी यावेळी अनेक निसर्ग दृश्ये माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपली. फिरण्याचा फिरण्याचा मनमुराद आनंद लुटून घरी येत असताना एका घटनेमुळे हा दिवस आतापर्यंतच्या आठवणीतील एक अविस्मरणीय दिवस बनला. मामाच्या घरी परतत असताना हिरव्यागार माळ रानावर आपला राष्ट्रीय पक्षी म्हणजेच मोरांचे दर्शन झाले. 2 मोर थुई थुई नाचत होते. त्यावेळच्या त्या दृश्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांचा तो नाच मी माझ्या मोबाईलद्वारे चित्रित करून आठवण म्हणून जपून ठेवला आहे. असा हा पावसाळ्यातील एक दिवस माझ्यासाठी एक कधी न विसरता येणारा असा अविस्मरणीय दिवस बनला. ह्या दिवसासाठी मला एक कविता तुमच्यासाठी सादर करायची आहे. त्या कवितेचं नाव आहे हा पहिला पाऊस. काय कवितेचं नाव आहे? हा पहिला पाऊस. सुखावणारा हा पहिला पाऊस मला नित्य वेगळा भासतो. मनात साठलेल्या आठवणींना हळूच ओले करतो.
सुखावणारा हा पहिला पाऊस मला नित्य वेगळा भासतो. मनात साठलेल्या आठवणींना हळूच ओले करतो. मग या अल्लड पावसात मी जणू बेधुंद होऊन नाचतो आणि सरी अलगद झेलताना बालपणातील आठवणीत रमतो. मग या अल्लड पावसात मी जणू बेधुंद होऊन नाचतो आणि सरी अलगद झेलताना बालपणातील आठवणीत रमतो. पावसाच्या सरी अंगावर येतात, मन चिंब चिंब भिजून जातो आणि लहान होऊन जरासा खट्याळ खोड्या मी करतो. पावसाच्या सरी अंगावर येतात, मी चिंब चिंब भिजून जातो आणि लहान होऊन जरासा खट्याळ खोड्या मी करतो. तर अशा प्रकारे पावसातील एक दिवस हा मराठी निबंध मला कसा वाटला. हा निबंध तुम्हाला जर आवडला असेल तर निबंधाला जास्तीत शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.